श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. बघा, 1 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार. या दिवशी रात्री 9:40 सर्वपित्री अमावस्येला प्रारंभ होणार आहे. ते 2 ऑक्टोबर बुधवार रात्री 12:19 सर्वपित्री अमावस्या संपणार आहे. तर आपल्याला ज्या काही सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सेवा करायच्या आहेत त्या आपल्याला 2 ऑक्टोबर म्हणजे बुधवारी या दिवशी करायच्या आहेत. त्याचबरोबर 3 ऑक्टोबरला आपल्या शारदीय नवरात्रीला सुद्धा सुरुवात होणार आहे. बघा, ज्या लोकांना या श्राद्ध तिथीमध्ये काही मासिक धर्म आला असेल किंवा सुतक असेल, विटाल असेल, या कारणाने काही कोणत्याही सेवा आपल्या पितरांसाठी कोणत्याही सेवा करायला जमल्या नसतील तर अशी लोक या सर्वपित्री अमावस्येला नैवेद्य वगैरे किंवा दान धर्म वगैरे करू शकतात. तर आपण या सर्वपित्री अमावस्येला काय करायचं आहे किंवा कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, कोणती वाडी ठेवायची आहे, तर हे बघणार आहोत. बघा, ज्या लोकांना या पितृपक्षामध्ये काहीच करता आलं नाही, ज्यांना सुतक विटाल मासिक धर्म असल्या कारणाने आपले जे श्राद्ध तिथी असून सुद्धा काही करता आलं नाही, त्यांच्यासाठी हा सर्वपित्री अमावस्येचा दिवस जो आहे तो फार महत्वाचा मानला जातो. बघा, सर्व पितर जे आहेत ते अमावस्येला आपल्या कुलातील सर्व पितर हे पितृपक्षात पृथ्वीवरती आलेले असतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी, आणि सर्वपित्री अमावस्येला त्यांची पाठवणी करायची असते. बघा, सर्वपितृ अमावस्येला आपल्या कुलातील सर्व पितर हे पृथ्वीवरती आलेले असतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी हे सर्व पितर पृथ्वीवरती आलेले असतात, आणि सर्वपित्री अमावस्येला आपण त्यांची पाठवणी करतो. बघा, या दिवशी काय करायचं आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी सर्वपित्री अमावस्येला बुधवारी सकाळी 2 तारखेला बुधवारी पहाटे आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे, आणि सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये काले तीळ टाकून ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः असा जाप करून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर देवपूजा करायच्या आधी तुम्हाला पितृस्तुती जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल, त्या देवपूजा करायच्या आधी तुम्हाला पितृस्तुती बोलायची आहे, आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे. आणि जर तुम्हाला हे पितृस्तुती जर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये बाय चान्स कोणाकडे नसेल नित्यसेवेचं पुस्तक, तर तुम्ही ते गुगलला सुद्धा सर्च करू शकता, तुम्हाला तिथे मिळून जाईल. ते तुम्हाला बोलून त्यानंतरच देवपूजा करायची आहे, पितरांची स्तुती करायची आहे. पितरांची सेवा करूनच मग तुम्हाला देवपूजा करायची आहे. पितरांची सेवा ही दक्षिण दिशेला तोंड करूनच करायची असते. बघा, या दिवशी सर्व पितृ अमावस्या म्हणजे सर्व पितरांसाठी ही समर्पित असते. सर्व पितृ अमावस्या ही सर्व पितरांसाठी समर्पित असते. बघा, ज्यांचे या श्राद्ध तिथीमध्ये जरी श्राद्धविधी झाले असतील, जेऊ खाऊ लोकांना ज्याला आमच्यामध्ये तीत म्हणतात, तर ते सर्व जरी करून झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला सर्वपित्री अमावस्येला वाडी ठेवायची असते, वाडी ठेवावी लागते. या दिवशी जास्त नाही पण थोडी तरी स्पेशली तांदळाची खीर ही करायची असते. तांदळाची खीर करून तुम्ही ती कावल्याला 12च्या दरम्यान ही वाडी ठेवायची असते. बघा, त्याचबरोबर उडदाचे वडे सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात, त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला दाखवायचा असतो. या दिवशी दानाला खूप महत्व असतं, आणि सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. या दिवशी दानाला खूप महत्व असतं. गोरगरिबांना जेवू घालायचं असतं. एरवी तर श्राद्ध तिथीमध्ये जेवू तर आपण घालतोच, परंतु या सर्व पितृ अमावस्येला स्पेशली
गोरगरिबांना जेवू घातलं तर त्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं. आपले पितर संतुष्ट होतात, आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. बघा, पितृदोषाचं लक्षण आणि त्यांचे परिणाम फार भयंकर असतात. आपण सुद्धा पितरांचं देणं लागतो. 7 पिढ्यांचं सुद्धा, कारण त्यांच्या कष्टाचं फळ म्हणून आपल्याला हा जो आजचा दिवस आहे तो बघायला मिळतो आहे. बघा, ते जर नसते तर आपल्याला हा आजचा जो दिवस बघायला मिळतो आहे तो सुद्धा बघितला नसता. म्हणूनच हा आजचा जो दिवस म्हणजे सर्वपित्री अमावस्येचा जो दिवस आहे तो आपल्या सर्व पितरांसाठी आपण समर्पित करत असतो. बघा, त्याचबरोबर 7 पिढ्यांचा उल्लेख करूनही तुम्हाला तर्पण विधी करायचा आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना अन्नदान सुद्धा तुम्ही करू शकता. यथाशक्ती काहीही अन्नदान करा किंवा अजून काही कोणत्या वस्तूंचं दान करा, पण यथाशक्ती जशी आपली ऐपत असेल, परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण दान या दिवशी करू शकतो. बघा, सर्वपित्री अमावस्येला तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे, ज्यानेकरून आपल्या 7 पिढ्यांचा जो दोष आहे तो निघून जाईल. सर्वपित्री अमावस्येला हिरण्यदान करायचं असतं. आता यानं काय होतं, याने प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा, आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष असेल तो सुद्धा याच्याने नाहीसा होतो, आपल्याला मुक्ती मिळते. बघा, आता हिरण्यदान कसे करायचे? हिरण्यदान म्हणजे काय, तर 1.25 पावशेर पेढे आणायचे आहेत. तर पेढे कोणतेही असो, कोणत्याही रंगाचे चालणार आहे. त्याचबरोबर जानवजोड आणायचे आहेत. त्यासोबत 11 रुपये किंवा 51 रुपये, 21 रुपये कितीही चालतील, पण ती दक्षिणा म्हणून तुम्हाला त्यात ठेवायची आहे. या 3 वस्तू महत्वाच्या आहेत. आता हे दान दुपारी 12 वाजता करायचं असतं. आता ते कोणाला करायचं, तर ते गोरगरिबांना करायचं नाहीये. हे जे दान असतं ते ब्राह्मण पंडित असतात ना, त्यांना करायचं असतं. पण त्यांना दान देण्याच्या आधी सुद्धा त्यांची विचारपूस आधी तुम्हाला करावी लागते, कारण सर्वच ब्राह्मण पंडित हे दान स्वीकारतात असं नाही. त्यांना आधी संकल्प करावा लागतो. त्यासाठी आधी तुम्हाला त्याची चौकशी करावी लागेल. तर जे गुरुजी असतात, जे हिरण्यदान स्वीकारतात, त्यांनाच हे तुम्हाला दान करायचं आहे. गोरगरिबांना तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही दुसरं करा, पण हे जे दान आहे हिरण्यदान, हे तुम्हाला ब्राह्मण गुरुजी जे आहेत त्यांनाच दान करायचं असतं. या पितरात हिरण्यदान हे खूप महत्वाचं मानलं जातं. बघा, ज्यांना या पितृपक्षामध्ये काहीही करायला जमले नाहीये त्यांनी या सर्व पितृ अमावस्येला आपल्या पितरांची सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपले पितर संतुष्ट होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन या जगाचा निरोप घेतील. बघा, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.